स्वागत आहे आपले इन्शुरन्स ॲडवायझर या चॅनलमध्ये. तर मित्र बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स ही कंपनी कस्टमरचे क्लेम रिजेक्ट करून कस्टमरची कशा प्रकारे फसवणूक करतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे. तर चला मित्र माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन बटनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्र बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीचे हेल्थ पॉलिसी मिसेस भारती बाळू जाधव या कस्टमरने हेल्थ पॉलिसी 6/2023 ला आतापर्यंत चालूच आहे. तर कस्टमरने 21/6/2024 रोजी धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला होता. त्या कस्टमरला फीवर आणि व्हायरल इन्फेक्शन झाले होते आणि त्याच दिवशी कस्टमरने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला इन्फॉर्म पण केली होती, क्लेम रजिस्टर पण केले होते की मी ह्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेलो आहे. 21/6/2024 ते 25/6/2024 या दरम्यान कस्टमर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना बजाज जनरल अलायन्स इन्शुरन्स कंपनीचे एकही व्यक्ती इन्क्वायरीसाठी त्या हॉस्पिटलमध्ये आलेलं नव्हतं. तर 25/6/2024 ला संध्याकाळी कस्टमरचा त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला. हॉस्पिटलचे सर्व फाईल्स डॉक्युमेंट बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सच्या ऑफिसवरती सबमिट केल्यानंतर 4 दिवसांनी त्यांचा माणूस इन्क्वायरीसाठी कस्टमरच्या घरी गेला. तेव्हा तो एक्झिक्युटिव्ह बजाज जनरल इन्शुरन्सचा एक्झिक्युटिव्ह कस्टमरला म्हणतो की एवढं बिल तुम्हाला कसं काय आले, एवढं बिल तुम्हाला यायला नाही पाहिजे, अशी दमदाटी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचा एक्झिक्युटिव्ह कस्टमरवरती करतो. मला तुम्ही लिहून द्या. कस्टमरला तो एक्झिक्युटिव्ह म्हणतो की मला तुम्ही लिहून द्या तुमचं बिल एवढं बिल का आलंय, तुम्हाला काय आधार झालेला होता तुमचं एवढं बिल आलंय. तर कस्टमर जो पेशंट होता तो पेशंट म्हणतो मला शुद्ध नव्हती त्यावेळेस, मला काय झालं मला फीवर होता हे मला माहिती होतं आणि व्हायरल इन्फेक्शन होतं, अंगावरती गाठा होत्या, वाचता येत नाही, मी तुम्हाला हे का लिहून देऊ, मी ऍडमिट होतो तेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कोणी आलेलं नाही आणि आता तुम्ही मला म्हणतात की लिहून द्या. मी लिहून देणार नाही, मला तर लिहिता येतच नाही आणि वाचता पण येत नाही, त्यामुळे मी लिहून देत नाही, माझ्या घरी कोणी नाही त्यामुळे मी तुम्हाला लिहून देऊ शकत नाही. तेव्हा तो बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचा एक्झिक्युटिव्ह असं म्हणाला की ते ठीक आहे, मला तुम्ही लिहून देऊ नका, पण याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार. तर तो एक्झिक्युटिव्ह आमच्या घरून गेल्यानंतर 8 दिवसानंतर आम्हाला रिजेक्शनचं लेटर आलंय, तुमची फाईल रिजेक्ट झाली म्हणून, तुमची क्लेम फाईल रिजेक्ट झाली म्हणून हे असं लेटर आम्हाला कंपनीने पाठवून दिलं. तर मी त्यांच्याकडे वारंवार चौकशी केली तर बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी अशी म्हटली की आमची टीम खूप स्ट्रॉंग आहे, ती आम्हाला चुकीचे इन्फॉर्मेशन देणार नाही, त्यामुळे तुमची क्लेम आम्ही रिजेक्टच करणार. मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, बजाज त्या लेटरमध्ये बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी जे रिजेक्शन लेटर पाठवलं त्या इन्शुरन्स लेटरमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की पहिला क्लॉज होता की त्यांनी ओपीडी ट्रीटमेंट घेतलेली नाही, हा त्यांचा पहिला होता. तर मित्र जेव्हा फाईल सबमिट केली तेव्हा ऍडमिट होण्या अगोदर कस्टमरने 14/6/2024 ला ओपीडी ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्याचे बिल, त्याचे प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि बिल, मेडिसिनचे बिल पण त्या फाईल मध्ये जोडलेलं आहे. ती फाईल बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सच्या ऑफिसमध्ये सबमिट केलेली आहे. हा पहिला क्लॉज होता. ओपीडी नाही तर ओपीडीची बिल त्यामध्ये सबमिट केलेली आहे. दुसरा होता इंदोर केस पेपर एक सारखी हँडरायटिंग आहे. मित्र मी जे फाईल इन्शुरन्स कंपनीच्या ऑफिसमध्ये सबमिट केलेली आहे त्या फाईलमध्ये इंदोर केस पेपर आहे. त्या कंपनीने त्या इंदोर केस पेपर व्यवस्थित चेकच केलेलं नाही आणि वरच्या वर त्यांनी सांगितले की हँडरायटिंग एक सारखीच आहे. त्या इंदोर केस पेपरमध्ये हँडरायटिंग ही एक सारखी नाही आहे. तिसरा क्लॉज टाकला त्यांनी, आमच्या एक्झिक्युटिव्हला सपोर्ट केला नाही. तर त्या एक्झिक्युटिव्हनीच पेशंटला सपोर्ट केलेला नाही, उलट त्या पेशंटवरती त्यांनी दबाव टाकला, दमदाटी केली, तुमचं एवढं बिलच का आलंय. चौथा क्लॉज त्यांनी असा टाकलाय, पेशंटने जे रिपोर्ट ज्या लॅबमध्ये केले त्या लॅबला त्या एक्झिक्युटिव्हने व्हिजिट केली आणि त्या लॅबवाल्यांनी सांगितलं की हे रिपोर्ट आमच्याकडे केले नाही, हा त्यांनी चुकीचा इन्फॉर्मेशन बजाज कंपनीला दिलेली आहे. तर तो एक्झिक्युटिव्ह लॅबमध्ये न जाता त्यांनी परस्पर त्यांना खोटी माहिती दिलेली आहे. तर जस्टिफिकेशन लेटर आणि लॅबचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मी
हे सुद्धा बजाज कंपनीला पाठवलेले आहे. त्या जस्टिफिकेशन लेटर मध्ये लॅबवाल्यांनी असं लिहिलेलं आहे की ही रिपोर्ट आमच्याचकडे केलेली आहे, यामध्ये कसल्याही प्रकारची कोणतीही शंका नाही असल्या लेटर मध्ये दिलेलं. हे लेटर मी बजाज कंपनीला सबमिट पण केलेलं आहे, तरी त्यांनी ते रिजेक्ट केलेली आहे फाईल. तर मित्र हो, यावरून मला असं समजते की बजाज जनरल इन्शुरन्स ही कंपनी कस्टमरची कशा प्रकारे फसवणूक करते. कस्टमर कडून प्रीमियमचे पैसे फक्त वसूल करणे आणि क्लेम रिजेक्ट करणे हे त्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. माझे बीमा लोकपाल व IRDA ला हेच सांगणे आहे की आम्ही क्लेमची संपूर्ण फाईल ही तुमच्या मेल ID वर पाठवलेली आहे, तेव्हा त्या क्लेम फाईलची संपूर्ण चौकशी करून बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स ह्या कंपनीवर योग्य ती कारवाई करावी व आम्हाला आमच्या क्लेमचे अमाऊंट ही देण्यात यावी ही विनंती. थँक्यू. धन्यवाद.